आज असं वाटलं की खरंच माझा निर्णय चुकलाय की काय. आता किचनमध्ये काम सुरू आहे त्यामुळे आमच्याकडे घरात सगळीकडे पसाराच पसारा पडलाय. आता इकडे ताक बनवतायत आणि माझं आपलं आत बाहेर चाललेलंच आहे. कारण गॅस मी बाहेर बांधलाय आणि भांडी घरात आहेत. तर स्वयंपाक करण्यासाठी काय काय आपल्याला लागत नाही ते आणण्यासाठी आत जायचं, स्वयंपाक करण्यासाठी बाहेर यायचं. बाकीचं सगळं मी गॅसवरती केलं आणि चपातीसाठी आम्ही चूल पेटवली. ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं ना, रोज मी चपाती भाकरी सगळं काही चुलीवर बनवायचे आणि त्यानंतर आम्ही गोबर गॅस बनवला आणि आमची चूल बंदच झाली. पण आता असं वाटतं की चुलीवरचा स्वयंपाक किती छान लागतो आणि सगळ्यांना अशी गरम गरम चपाती खायला सुद्धा आवडत होती. तर आज मी शेवयाची खीर बनवली होती खूप दिवसांनी. आज लोखंडीच्या कढईमध्ये हे बटाट्याची भाजी बनवली. ही तर आपली खीर आहेच. त्यानंतर मी कढी सुद्धा बनवली होती आणि या कुकरमध्ये भात आहे. आता भांडी तर तुम्हीच बघा, सगळीकडे नुसती धूळ बसली आणि आमची चिल्लर पार्टी वाटच बघत होती की कधी एकदा सगळ्यांचं जेवण होते, कारण त्यांना खायचं होतं आईस्क्रीम. आता आमच्या यांना मी ओरडत होते की एवढी जण आहेत घरात तर तुम्ही एकच डब्बा घेऊन आलाय आईस्क्रीमचा. पण म्हणे ठीक आहे. आता तेच सगळ्यांनी थोडं थोडं वाटून घेतलं आणि ज्यावेळेस हे आईस्क्रीम खाल्लं ना, आता कॅमेऱ्यापुढे तर सगळे म्हणतात की छान आहे छान आहे, पण खाल्ल्यानंतर असं वाटलं बरं झालं एकच डब्बा आणला, कारण इतकं भंगार हे आईस्क्रीम लागत होतं ना. तर किचनमध्ये आल्यानंतर असं वाटायला लागलं की ही फरशी मी चुकीची घेतली की काय. मी ठरवलं होतं व्हाईट पाहिजे, पण तिथे गेल्यानंतर मला ही आवडली कारण यावरती ना खूप छान टेक्स्चर आहे. आता बघितल्यानंतर ते एवढं काही फ्रेश वाटत नाहीये, पण बघू पूर्ण किचनचं काम झाल्यानंतर कसं वाटतंय. आता ते कसं वाटतंय तुम्हीच मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.